पासून सुरुवात करूया. अर्थसंकल्प सादर होतानाच्या अपेक्षा ज्या असतात, नागरिकांच्या अपेक्षा असतात. एक छोटं म्हणजे गमतीने बोलायचं झालं तर नागरिक नेहमी म्हणत असतात की दिल मांगे मोर, आणि सरकार म्हणतं थोडा है थोडी की जरूरत है. ह्यातला समन्वय साधत अर्थसंकल्प दरवर्षी साजरा होतो आणि आजसुद्धा भरपूर अनाऊन्समेंट आपल्याला दिसत आहेत त्या अर्थसंकल्पामध्ये. आणि कुठेतरी विकसित भारत 2047 आणि माननीय राष्ट्रपतींनी हे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होताना म्हटलेलं होतं की रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म. पंतप्रधान माननीय मोदी साहेबांनी पण म्हटलेलं होतं की हे सुधारणांची एक्सप्रेस असणार आहे. या बजेटचा पहिला चेहरा मोहरा काय वाटतं आपल्याला? नमस्कार. सर्वप्रथम तुम्ही म्हणाला की ही जी एक्सप्रेस असणार आहे सुधारणांची, तर त्याच्यामध्ये सुरुवातीलाच आपल्या अर्थमंत्र्यांनी सूचित केलं की हा सगळा जो डोलारा आहे हा 3 कर्तव्यांवरती अवलंबून आहे आणि ती 3 कर्तव्य आम्ही पार पाडू. तर कर्तव्य काय आहेत? तर एक आपण जेव्हा म्हणतो की वृद्धी व्हायला पाहिजे तर ती शाश्वत वृद्धी पाहिजे. आणि त्याला आपण म्हणतो की आता जिओपॉलिटिकल जे काही म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात ज्या घडामोडी घडत आहेत त्याच्यापासून कसं संरक्षण करायचं भारतीय नागरिकांचं, त्यातून त्याला कसं बाहेर काढायचं. नागरिक म्हटलं तर म्हणजे तो उपभोक्ता पण आला आणि ज्याला आपण म्हणतो की तो व्यापारी पण आला, तर ह्या दोघांना कसं बरोबर घ्यायचं ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या आशा आकांक्षा आहेत त्याची पूर्तता व्हायला पाहिजे. म्हणजे इम्प्लिमेंटेशन होणं सगळं महत्त्वाचं असताना आपण म्हणतो की सरकारमध्ये कागदी घोडे नुसते नाचतात, तर तसं व्हायला नाही पाहिजे. त्याबाबत सरकारनी ते कर्तव्य म्हणून आपल्याकडे घेतलं आहे. आणि ह्या सारासार जर आपण विचार केला तर ज्याला आपण म्हणतो की तळागाळापर्यंत पोचायला पाहिजे प्रत्येक आपली जी काही सुधारणा आहे ती. गेल्या एक 10 वर्षाचा जर विचार केला तर आपण सुरुवातीला स्वच्छ भारत योजना आणली, त्यानंतर जॅम ट्रिनिटी आली, नंतर मधल्या काळामध्ये आपल्याला जो धक्का बसला कोविडमुळे त्यानंतर आपण सावरलो, आपण इन्फ्लेशन कंट्रोल केलं. ह्या सगळ्या गोष्टी होत असताना जो लाभ मिळाला पाहिजे, ॲक्सेस म्हणतो, तर प्रत्येक कुटुंबाला ॲक्सेस मिळाला, प्रत्येक क्षेत्राला, प्रत्येक जातीला, प्रत्येक धर्माला या सगळ्या सुधारणांचा ॲक्सेस मिळाला पाहिजे. त्यासाठी परोपरीने हे प्रयत्न सरकार करत आहे आणि तो याच्या पुढे पण तसाच मानस आहे. म्हणजे नुसता विस्तार करून काही फायदा नाही, तळागाळात पोचायला पाहिजे. ह्या बाबतीत मला 2 गोष्टींच्याकडे तुमचं म्हणजे अटेन्शन आणायचं आहे की जेव्हा इकॉनॉमिक सर्वे आला तेव्हा आपले प्रमुख आर्थिक सल्लागार नागेश्वरांनी यांनी एक पॅराडॉक्स म्हणून शब्द वापरला की काळ आपण असं म्हणत जातो की आपली जी आर्थिक म्हणजे वित्तीय तूट आहे ती काबूत ठेवायला पाहिजे. या अर्थमंत्र्यांनी मागच्या वर्षी पण ठेवली. या अहवाल फार प्रांजळ होता यावेळेचा, खूप कॅन्डिड होता. 4.5च्या ऐवजी आपण 4.4 मध्ये अकॉमोडेट करू. पुढच्या वर्षासाठी 4.3 आहे. पण आपलं रेटिंग जे आपण बघतो म्हणजे आपण परीक्षेला जाताना आपल्याकडून जी अपेक्षा आहे आणि जे मार्क मिळतात म्हणजे आपण एक्सपेक्ट करतो की 90च्या वर आहे, पण तुम्हाला वाटतं ठीक आहे 50-60 आम्ही देऊ. म्हणजे आपलं रेटिंग हे अजून BBB आहे आणि गेल्या 20 वर्षात ते फक्त एकदाच अपग्रेड झाले. म्हणजे आर्थिक शिस्त आपण पाळतोय. सगळ्यात कमी आपल्याकडे महागाईचा दर आहे जो 1.7 आहे ॲव्हरेज, तरी पण आपल्याला जे रेकॉग्निशन मिळायला पाहिजे ते बाहेरून मिळत नाही. आणि त्याच दृष्टीने आपण म्हणतो की ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजे कायदे कमी करायला पाहिजेत. ह्या बाबतीत एक महत्त्वाचं विश्लेषणमध्ये आलं की जर्मन चान्सलर जे आहेत फेडरिक मर्ज यांनी सांगितलं की युरोपियन युनियननी वर्षानुवर्ष हे सगळे आर्थिक वृद्धी न करता ज्याला आपण म्हणतो की ओव्हर कम्प्लायन्स केला आणि त्यांचं पोटेन्शियल वापरच झाला नाही. मला वाटतं जे आपण म्हणतो की ॲनिमल स्पिरिट आहे, तर भारताने ह्यासाठी पण ह्या पुढे सुद्धा ज्या तऱ्हेचे आपण कायदे रिपील करतो किंवा ईज ऑफ डुईंग बिझनेस आणतो ते वाढत राहिलं पाहिजे. आणि मला वाटतं कर्तव्या दृष्टीने ते खूप महत्त्वाचं आहे आणि तरच सर्वांगीण हा विकास होऊ शकतो. आणि जेव्हा आपण म्हणतो की आर्थिक तूट आपण काबूत ठेवली आहे त्याचा अर्थच की त्यांनी सांगितलं की आम्ही जे कर्ज घेण्याचं प्रमाण आहे ते आम्ही 50% ठेवणार, 56%. म्हणजे हे म्हणजे मार्केट काय बघते, कोणाला टॅक्स कमी झाला, एसटीटी वाढला, कॅपिटल गेनचं काय झालं, ह्यापेक्षा सुद्धा मला वाटतं ह्या गोष्टी फारच महत्त्वाच्या ठरतात. बरोबर आहे.